17 फेब्रुवारी रोजी जोधपूर हवाई दलाच्या स्थानकांवर भारतीय वायुसेनेद्वारे आयोजित वायुशक्ती 2024 या सरावासाठी भारतीय हवाई दलाची तयारी सुरू करण्यात आली आहे। IPL 2024 आधी मुंबई इंडियन्समध्ये खांदेपालट करण्यात आले। रोहित शर्माचं कर्णधारपद काढून घेत हार्दिक पांड्याकडे ते सोपवण्यात आलं आहे। हा निर्णय चाहत्यांना रुचला नाही। चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी होती। याबाबत संघाचे कोच मार्क बाउचर यांनी स्पष्टीकरण दिलंय, पण त्यातून नवा वाद उफाळला आहे। आशिपूर पोलीस स्टेशनने एका वाहनातून 120 किलो गांजा जप्त करत जशीपूर PS हद्दीतील परिसरातून दोघांना अटक करण्यात आली। त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। खासगी आणि आक्षेपार्ह चित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी विभक्त पतीने दाखल केलेल्या गुन्ह्यात अभिनेत्री राखी सावंत हिला अटकेपासून दिलासा देण्यास मंगळवारी उच्च न्यायालयाने नकार दिला आहे। त्यानंतर राखी हिने अटकपूर्व जामिनासाठी केलेली याचिका मागे घेतली आहे। राज्यातील 5000 ST बस लवकरच LNG वर धावणार आहेत। किंग गॅस कंपनीसोबत मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करार करण्यात आला। डिझेलऐवजी LNG इंधनाच्या वापरामुळे तुलनेमध्ये प्रदूषणात सुमारे 10% घट होण्यास मदत होणार आहे। मुंबईसह कोकणामध्ये आणि राज्यातही कमाल तापमानाचा पारा चढा असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात थंडी पळाल्याची जाणीव होत आहे। दुपारी तापणाऱ्या उन्हाचा त्रास अधिकाधिक जाणवत आहे। छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील निवासी डॉक्टर आज सायंकाळपासून संपावर जाणार आहेत। निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतन, वसतिगृहातील समस्या अशा विविध समस्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने निवासी डॉक्टरांच्या वतीने राज्यव्यापी संप पुकारण्यात आलाय। रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने गेलेल्या खासगी बसने महाड जवळच्या सावित्री पुलाजवळ पेट घेतला। सुदैवाने 19 प्रवासी बचावले आहेत। मध्यरात्री जवळपास 1:15 वाजण्याच्या सुमारास बसला आग लागली। वेळापत्रकाबाहेरील विशेष विमानांना आता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणे कठीण होणार आहे। अशा विमानांसाठी आता 4 ऐवजी 8 तास विमानतळ बंद असेल। त्यांच्या संचारबंदीत 4 तासांची वाढ करण्यात आली आहे। सोमवारी एका विध्वंसक वादळाने कॅलिफोर्नियाला तडाखा दिला। लॉस एंजेलिसच्या या वादळामुळे विक्रमी पाऊस पडला, ज्यामुळे 10 लाखांहून अधिक घरातील वीज पुरवठा खंडित झाला, तसेच मोठ्या प्रमाणात पूर देखील आला। मुंबई महानगर प्रदेशातील हवेचा दर्जा अद्याप सुधारला नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करत राज्य सरकारवर ताशेरे ओढले। मुंबई महानगर प्रदेशातील हवा अत्यंत प्रदूषित आहे। परिणामी भविष्यात दूषित वातावरणात नागरिकांचे जगणे मुश्किल होईल। त्यामुळे त्याकडे आता कानाडोळा करू नका, प्रदूषणाच्या मूळ कारणांचा शोध घ्या, असे बजावत मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठाने सरकारला फटकारले। दीपिका पादुकोण आणि ऋतिक रोशन यांचा फायटर हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे। या सिनेमातील काही सीन्सवर आक्षेप घेण्यात आला आहे। या सिनेमामध्ये ऋतिक आणि दीपिकाचा एक किसिंग सीन आहे। या सीन करताना या दोघांनी एअरफोर्सचा युनिफॉर्म घातलेला आहे। युनिफॉर्म घालून हा किसिंग सीन केल्याने इंडियन एअरफोर्सचा अवमान झाल्याचं म्हणत या दोघांना लीगल नोटीस देण्यात आली आहे। अष्टविनायकांपैकी एक असलेल्या थेऊर येथील चिंतामणी मंदिरामध्ये 100 रुपये भरून VIP दर्शन घेण्याची सुविधा बंद करण्याचा निर्णय चिंतामणी ट्रस्टने घेतला आहे। नाशिकमधील एक भाविक कैलास दळवी यांनी VIP दर्शनाबाबत कायदेशीर नोटीस बजावली होती। त्यानंतर ट्रस्टने तातडीची बैठक घेतली आणि VIP दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतलाय। हरदा शहरातील फटाक्यांच्या कारखान्यामध्ये मंगळवारी झालेल्या स्फोटात 10 जण जागीच ठार झाले। दरम्यान कारखान्याचे संचालक राजेश अग्रवाल आणि सोमेश अग्रवाल यांना सारंगपूर येथून अटक करण्यात आली। या दोघांशिवाय रफिक खान यालाही पोलिसांनी अटक केली आहे। रफिक हा काँग्रेसचे नगरसेवक
सईद खान यांचा भाऊ आहे। या दुर्घटनेमध्ये 174हून अधिक जण जखमी झालेत। कुवेतमधील एक बोट मुंबईची सागरी सुरक्षा भेदून थेट गेटवे ऑफ इंडियाला पोहोचल्याने खळबळ उडाली आहे। चौकशीमध्ये मालक त्रास देत असल्याने कामगारांनी मालकाच्या बोटीसह मुंबईत धडकले आहेत। मात्र या घटनेनंतर सागरी सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। श्री क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानची आज चौकशी होणार आहे। भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेच्या अधिवेशनात चौकशीची मागणी केली होती। शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचं म्हणत चौकशीची मागणी केली झाली। विश्वस्तांचे लेखी जबाब घेतले जाणार आहेत।